संमेलन आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे. त्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला त्याची एक उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि ती आता उत्सुकता शिगेला पोचत चाललेली आहे. त्यामुळं मलाही दडपण होतं की 100वं संमेलन होतंय, त्यामुळं पिंपरी चिंचवड शहराचा आपण नामोल्लेख करत असतो, परंतु त्या विविध कानाकोपऱ्यात त्या शहरातल्या लोकांना वाटलं पाहिजे की संमेलन आहे. म्हणून आम्ही सुरुवात सकाळी मोरया गोसावी या ठिकाणी सायंकाळी 6 तारखेला 6 जानेवारीला सकाळी 7 वाजता आम्ही संमेलनाची शोभायात्रेने सुरुवात करणार आहोत. त्या शोभायात्रेमध्ये जवळजवळ 17 विविध लोककलेचा सहभाग असणार आहे. पारंपरिक ढोल पथक असतील, शाळेतली मुलं असतील. नंतर उद्घाटन आम्ही 11-11:30 वाजता मुख्य मोरया गोसावी क्रीडा संकुल या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब, अजितदादा, ही सर्वच अजितदादा पवार ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. ते उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दुपारी 3 वाजता ॲट अ टाइम अंकुशराव लांडगे सभागृह, नेहरू फुले सभागृह, रामकृष्ण मोरे सभागृह आणि गली माडगुळ या सभागृहामध्ये विविध व्यावसायिक नाटक, हौशी नाटक, एकांकिका या सर्व ठिकाणी एकाच टायमाला सर्व कार्यक्रम होते. आणि बालनगरी देखील आम्ही वेगळी तयार केलेली आहे. ती ठिकाणी बालरंगभूमीची चळवळ ठिकाणी. एक प्रश्न की 100वा नाट्यसंमेलन तुम्ही आता पूर्ण करणार आहात, तर मला जाणून घ्यायचं की तुमच्या भावना काय असणार आहेत त्यामुळे. भावना एकच आहे की आम्ही जे नाट्य परिषद आमची शाखा जी आहे ही 8 ऑगस्ट 1996 रोजी स्थापन झालेली शाखा आहे. आम्हाला आनंद एवढा आहे की गेली 25 वर्ष आमच्या शाखेला 25 वर्ष होऊन पूर्ण झालेली आहे. 27वं वर्ष आहे आता. आणि सगळं आजपर्यंत केलेल्या पुण्याचं फळ काय ते 100वा नाट्य. काही नवीन योजना तुम्ही राबवणार आहात का लहान मुलांसाठी? कायमच राबवत आलेलं आहे, आजच नाही. 17-18 वर्ष बालनाट्य शिबिर असतं, बालनाट्य स्पर्धा असतात. माझी स्वतःची शाळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा नाट्यशास्त्र संदर्भात ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यामुळं नाट्य संकुल उभं राहण्याचा मानस आहे. तिथं गरीब मुलांसाठी काय करता येईल का, याच्या अनेक गोष्टी आहेत. आता हे पूर्ण झालं म्हणलं तेही पूर्ण होईल. महाराष्ट्रातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? आपली खूप मोठी जुनी परंपरा नाट्य रूपांतर. खरं तर महाराष्ट्राला जसं बंगालची रंगभूमी म्हणतात, महाराष्ट्राची सुद्धा रंगभूमीला एक मोठं सामर्थ्य आहे. महाराष्ट्र रंगभूमीचा प्रत्येक जण आदर करत असतो. महाराष्ट्र हा नाट्यवेडा, तमास वेडा, कुस्ती वेडा, राजकारण वेडा असे अनेक वेडा म्हणताना म्हणजे एक दर्दी वेडा पण, ते वेडे पण म्हणजे दर्दीपणाचं लक्षण ते आपल्या रक्तामध्ये आहे. मला असं वाटतं की 100वा नाट्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी नाट्य संमेलनामध्ये सहभाग घ्यावा.